नमस्कार मित्रांनो, लई आवडतेस तू मला या मालिकेच्या आजच्या भागात आपण बघणार आहोत. आप्पा सरकारला आवाज देत घरात येतात. त्यांना एवढं रागवलेलं बघून मिनल विचारते, काय झालं आप्पा? आप्पा काही न बोलता सरकारला आवाज देत असतात. तेवढ्यात सरकार येतो आणि विचारतो, काय झालं आप्पा? आप्पा रागातच त्याच्याकडे बघत असतात. आप्पांचे रागाने डोळे लाल झालेले असतात. सरकार त्यांच्याकडे बघतो, पण काय झालं त्याला समजत नसतं. आप्पा त्याची कॉलर धरतात. सगळ्यांना धक्का बसतो. आनंद येऊन त्यांना सोडवू लागतो आणि म्हणतो, आप्पा हे काय करताय तुम्ही? आप्पा आनंदला ढकलून देतात आणि सरकारला फरफटत बाहेर घेऊन जातात. सगळेजण आप्पाच्या मागे जाऊन काय झालं म्हणून विचारू लागतात. आनंद धावतच कमळकडे येतो आणि तिला म्हणतो, अक्का लवकर चल. त्यावर ती विचारते, अरे काय झालं? त्यावर तो म्हणतो, अगं काय झालं माहीत नाही, पण आप्पांनी सरकारची कॉलर धरून त्याला बाहेर ओढत नेलं. हे ऐकून कमळला धक्का बसतो आणि तिच्या हातातलं सूप खाली पडतं. कमळ पळतच बाहेर जाते. आप्पा सरकारला बाहेर घेऊन येतात आणि खाली जोरात ढकलून देतात. त्यावर सई येत आप्पांना आवाज देऊ लागते. त्यावर आप्पा म्हणतात, सईडे तू काय बी बोलू नकोस. मिनल विचारू लागते, काय केलं सरकार तू? त्यावर सई मुद्दामच नाटक करते आणि रडू लागते आणि म्हणते, त्यानं काहीच नाही केलं. हे ऐकून सानिका तिच्याकडे बघू लागते. सई सानिकाकडे बघून म्हणते, म्हणजे काही केलं नसेल. सरकार उठून आप्पांना विचारू लागतो, आप्पा अहो मी काय केलं आहे? त्यावर आप्पांना अजूनच राग येतो आणि ते म्हणतात, वर तोंड करून विचारायला लाज नाही वाटत? आणि आप्पा सरकारवर हात उचलतात. तेवढ्याच सानिका दोघांच्या मध्ये आडवी उभी राहते आणि आप्पांना म्हणते, सॉरी आप्पा, पण माझ्या नवऱ्याचे असे हाल होताना नाही बघू शकत मी. त्यावर आप्पा म्हणतात, तुझ्या नवऱ्यानं काय केलं हे जर तुला समजलं ना, तर तू बी त्याला चप्पलने फोडून काढशील. तेवढ्यात कमळ येऊन त्यांना विचारू लागते, अहो झालं तरी काय? त्यावर आप्पा म्हणतात, काय झालं हे सांगायची सुद्धा मला लाज वाटती. त्यावर सानिका विचारू लागते, पण आप्पा काय केलं आहे सरकारने? त्यावर आप्पा म्हणतात, ऐकायचं आहे तुला? ऐक. आणि ते सईचा हात धरून तिला समोर घेऊन येतात आणि म्हणतात, सांग. त्यावर सई रडू लागते आणि म्हणते, नाही आप्पा, अजिबात काय बी सांगू नका हो. त्यावर मिनल सईला म्हणते, सई तू मधी बोलू नकोस. आप्पा चिडल्यात म्हणजे काहीतरी झालं असणार. त्यावर सई म्हणते, अगं काय बी झालं नाही, तुम्ही सगळे घरात जा. त्यावर आप्पा म्हणतात, सईडे ही गोष्ट मनात ठेवून मी शांत बसू शकत नाही ग. आणि सरकारकडे बघून म्हणतात, याला पोलिसांच्या ताब्यात दिलं पाहिजे. हे ऐकल्यावर सरकार, सानिका आणि कमळला मोठा धक्का बसतो. सानिका म्हणते, पोलिसात? त्यावर सरकार म्हणतो, हे काय बोलताय तुम्ही? आणि कमळ म्हणते, अहो झालं तरी काय? हे बघा, त्याच्याकडून काही चुकलं असेल तर मी हात जोडून माफी मागते तुमची. आणि सानिका म्हणते, आप्पा जरी चूक झाली असेल तरी ती दुरुस्त करता येऊ शकते की. त्यावर आप्पा म्हणतात, चूक? अगं ह्याच्याकडून चूक झाली असती ना तर माफ बी करून टाकलं असतं याला मी, पण याच्या हातून पाप घडलंय पाप. सई आप्पांचे पाय धरून म्हणू लागते, आप्पा आता तुम्ही काय बी बोलू नका. हे ऐकून सानिका सईला म्हणते, सई तुझे नाटकं बंद कर, तूच आप्पांचे कान भरले असतील. त्यावर मिनलला राग येतो आणि ती म्हणू लागते, ए असं बोलायला काही हे तुझ्या बापाचं घर नाही आहे. त्यावर आनंद म्हणतो, अगं आधी जे आहे ते तर निस्तरू दे, तू शांत बस. त्यावर मिनल म्हणते, हे बघा बापलेकाचं काय बी झालं तरी मला घेणं देणं नाही, माझ्या मुलीला मध्ये आणू नका बस. त्यावर कमळ म्हणते, मिनल तू जरा गप्प बस. आणि ती आप्पांना विचारू लागते, अहो सांगा ना काय झालं? त्यावर सई रडू लागते आणि म्हणते, नाही आप्पा काहीच सांगू नका. त्यावर आप्पा म्हणतात, सईडे अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा मोठा गुन्हेगार असतो. माझ्या तत्वात नाही बसत हे, मी शांत नाही राहू शकत. त्यावर सई म्हणते, हा पण आप्पा हे बोलल्यानंतर काय परिणाम होतील याचा विचार करा की हो. नका सांगू आप्पा, ऐका माझं आणि मी लग्न करून निघून जाईल. आनंद सरकारला विचारतो, सरकार तू सईला काही बोललायस का? त्यावर सरकार म्हणतो, अरे मामा मी कशाला काय बोलू? त्यावर मिनल म्हणते, भांग पिला तेव्हा काहीतरी बोलला असेल त्यो, तसं बी त्याला कुठं काय आठवतंय. त्यावर आप्पा म्हणतात, मिनल त्यो फक्त बोलला असता तर मी एवढा तमाशा केला असता का? त्यावर कमळ विचारू लागते, अहो मग नेमकं काय झालं ते तरी सांगा. त्यावर आप्पा म्हणतात, सांग सईडे, कळू दे याची लायकी सगळ्यांना.
सई सांगू लागते, रंगपंचमीच्या दिवशी सरकार माझ्या मागून माझ्या खोलीत आला आणि मला सानिका समजून माझ्यावर हात टाकला आणि सई जोरजोरात रडू लागते. हे ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो. आनंदला मात्र राग न आवरल्यामुळे तो जाऊन सरकारची गच्ची धरतो आणि म्हणू लागतो, सरकार, तू माझ्या पोरीच्या अंगावर हात टाकतो होय, तुला मी आता सोडणार नाही. कमळ आणि सानिका त्याला सोडवायला जातात आणि कमळ म्हणते, अरे काय करतोयस तू? त्यावर आनंद म्हणतो, अक्का, त्यानं माझ्या पोरीचं आयुष्य बर्बाद केलंय. याला मी पोलिसात देईल आत्ताच. त्यावर आप्पा म्हणतात, अरे पोरगं म्हणून घ्यायची लाज वाटतीये मला, आजपासून तू माझ्यासाठी मेलास. त्यावर कमळ म्हणते, अहो काय बोलताय? त्यावर आप्पा म्हणता, मग काय बोलू, पोरीचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय त्यानं. त्यावर सानिका विचारते, काय पुरावा आहे सईकडे? त्यावर आप्पा म्हणतात, पुरावा? अगं कुठली पोरगी एवढ्या खालच्या थराला येऊन बोलल? तू काय बोलती त्याचा जरा विचार कर. त्यावर सानिका आप्पाजवळ येऊन बोलू लागते, तुम्हीच विचार करा जरा आप्पा. हे कसं शक्य आहे? सरकारला तुम्ही जन्म दिलाय, तुमचे आणि आईंचे संस्कार आहेत त्याच्यावर, आणि असा विचार त्याच्या मनाला कधीच शिवणार नाही हे तुम्हाला बी माहिती आहे. मग तो असं कसं करू शकल, तुम्हीच मला सांगा. आणि ती सईकडून बघून म्हणते, सईच्याच मनात खोट आहे. आणि ती तिला विचारू लागते, सई, मुद्दाम केलंयस ना गं तू हे? आमचं विधिवत लग्न होऊ नये म्हणून तू हे सगळं करतेस ना? आणि ती विचारू लागते, आणि काय गं, सरकारवर खरं प्रेम आहे ना तुझं? मग हे असे घाणेरडे आरोप करताना लाज नाही वाटली का तुला? त्यावर आप्पा म्हणतात, तोंड सांभाळून बोल सानिका. त्यावर सानिका म्हणते, आप्पा तुम्हाला नाही माहीत ही किती आतल्या गाठीची ते. त्यावर आप्पा रागात येऊन म्हणतात, बस, सईला काही बी बोलताना 10 वेळेस विचार कर सानिका. त्यावर कमळ म्हणते, आणि तुम्ही पण माझ्या सरकारला बोलताना 10 वेळा विचार करा. मला खात्री आहे माझं सरकार असं कधीच करणार नाही. त्यावर आप्पा म्हणतात, अगं नशेत होता त्यो, त्याला काही बी आठवत नाही आहे. त्यावर सानिका म्हणते, आप्पा, मला पण खात्री आहे माझं सरकार असं करणार नाही. त्यावर मिनल म्हणते, मग माझी पोरगी खोटं बोलती आहे का? त्यावर आनंद म्हणतो, अरे काय बोलत बसलाय, याला पहिले पोलिसात द्या, नाहीतर याचा जीव घेईन मी. तेव्हा सानिका जाऊन आनंदला थांबवते आणि म्हणू लागते, मामा, यात याची काय बी चूक नाही. त्यावर तो म्हणतो, तुला कसं माहीत त्याची चूक नाही ते? त्यावर सानिका म्हणते, याचं उत्तर आता सरकारच देईल. आणि सानिका सरकारला म्हणते, सरकार बोल ना, तू काहीच केलं नाही आहे. सरकार आठवण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काहीच आठवत नसतं. शेवटी तो म्हणतो, मला काहीच आठवत नाही आहे. त्यावर मिनल म्हणते, आरोपीलाच तू गुन्हेगार आहे की नाही हे विचारण्याची कोणती पद्धत आहे तुझी? त्यावर सानिका म्हणते, मामी, जरा विचार करून बोला, सरकार गुन्हेगार नाही आहे. त्यावर मिनल म्हणते, मला शहाणपणा शिकवू नकोस, हे माझ्या नवऱ्याचं घर आहे, सामान उचलायचं, सुटायचं इथून. त्यावर सानिका म्हणते, जाईन, नक्कीच जाईन, पण माझा सरकार निर्दोष आहे हे सिद्ध करूनच जाईन. आणि ती म्हणते, हिच्यामुळं घरात 2 गट पडताय आणि तुम्ही हिच्यावर विश्वास ठेवताय. आणि ती म्हणते, मी आता गप्प बसणार नाही, खरं काय हे मी शोधून काढणारच. तेवढ्यात सरकार येऊन आप्पांचे पाय धरतो आणि म्हणू लागतो, आप्पा, माझ्यावर विश्वास ठेवा, खरंच मी काहीच नाही केलं आहे. मी छोट्या मोठ्या चुका केल्या असतील, पण असलं पाप मी कधीच नाही करणार आप्पा. त्यावर आप्पा सरकारला लाथ मारून बाजूला करतात. सानिका जाऊन सरकारला पकडते आणि सईला विचारू लागते, सई, या सरकारवर तुझं खरं प्रेम आहे ना? मग याची ही अवस्था होत असताना कशी काय निर्लज्जासारखी बघत बसू शकते तू? त्यावर कमळ सईजवळ जाऊन म्हणू लागते, सई, तू रागाच्या भरात जर काही बोलत असेल तर मी हात जोडते, खरं काय ते सांग. त्यावर आप्पा म्हणतात, अगं कमळ, काय बोलतीयस तू? पोराच्या प्रेमात एवढी आंधळी झालीयस का? एका पोरीच्या अब्रूपेक्षा तुला तुझा पोरगा मोठा वाटायला लागला. त्यावर सई म्हणते, नाही आप्पा, मी सगळं विसरून जायला तयार आहे, सोडून द्या सगळं. त्यावर आप्पा म्हणतात, नाही, याला याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळणारच. त्यावर आनंद म्हणतो, तेच तर, याला मीच आता पोलिसात देतो. त्यावर मिनल म्हणते, नाही, याला जी काही शिक्षा द्यायची ती हितच द्या. 4 चौघांमध्ये हा विषय परत गेला नाही पाहिजे. माझ्या पोरीचं लग्न आहे तोंडावर, आणि जर रुपेशला समजलं तर? तेवढ्यात रुपेश समोर येऊन उभा राहतो आणि त्याच्याकडे सगळे बघू लागतात. याच ठिकाणी आजचा एपिसोड संपतो. आता पुढे काय होणार ते बघूया उद्याच्या एपिसोडमध्ये. धन्यवाद.